ठाण्यामधील घोडबंदर कासार वडवली गावालगतच्या रेव पार्टीवर पोलिसांची कारवाई। जवळपास 100 जण पोलिसांच्या ताब्यात। पार्टीमध्ये नशा करण्यासाठी एमडी, चरस, गांजा, अल्कोहोल अशा विविध अंमली पदार्थांचा वापर। ठाण्यामध्ये रेव पार्टीवर कारवाई करण्यासाठी 5 ते 6 पथक तैनात। कासार वडवली गावात सुरू असलेल्या रेव पार्टीत पोलिसांची कारवाई। 90 तरुण आणि 5 तरुणींना अटक। हे सरकारच रेव पार्टीमधून निर्माण झालेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रात नशेचा व्यापार सुरू आहे, हे सरकारला दिसत नाही का? खासदार संजय राऊतांची रेव पार्टीवरून टीका। रेव पार्टी, नाईट लाईफ हे प्रकार कोणी सुरू केले? आमदार संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर पलटवार। अंमली पदार्थांमुळे राज्याचं नुकसान। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये सर्वाधिक रेव पार्टी सुरू, वडेट्टीवारांचा आरोप। सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये जाणार नाही, कुणीही आपला प्रकल्प पळवला नाही। भाजप आमदार नितेश राणेंची माहिती। सिंधुदुर्गातील किनाऱ्यावर होणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा आरोप। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र। फॉरेन्सिक प्रयोगशाळेमध्ये डीएनए टेस्टिंग किट्स उपलब्ध नसल्याची पत्राद्वारे तक्रार। दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची राऊतांची मागणी। महाविकास आघाडी सोबत येण्यासाठी आंबेडकर सकारात्मक, हुकुमशाही बदलण्यावर प्रकाश आंबेडकर ठाम। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। सिंधुदुर्गातील प्रकल्प गुजरातला जाण्यापासून रोखण्याची नारायण राणेंमध्ये हिंमत नाही, खासदार संजय राऊतांचा टोला। तर त्यांनी एकही उद्योग राज्याबाहेर जाऊ देणार नाही असं ठणकावून सांगावं, राऊतांचा सल्ला। मंत्रिमंडळाचा विस्तार, जयंत पाटील येणार होते म्हणून थांबला होता। आमदार संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट। तर जयंत पाटील शरीरानं शरद पवारांकडे आहेत, मनानं अजित पवारांसोबत, शिरसाटांचा दावा। कोल्हापूर जिल्ह्यामधील काँग्रेसच्या 6 आमदारांना केवळ 10% निधी। आमदार सतेज पाटलांचा आरोप। तर 10% निधी देणं हे जनतेच्या विरोधातील धोरण, सतेज पाटलांची टीका। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या 45 जागा निवडून येतील, भाजप नेते चंद्रकांत पाटलांचा दावा। तर महायुतीच्या जागा वाटप चर्चेला सुरुवात झाल्याची चंद्रकांत पाटलांची माहिती। शरद पवारांच्या वयाबाबत अजित पवार गटाकडून टीका। तर अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ मॅरेथॉन पळायला जातात का? शरद पवार गटाच्या नितीन देशमुखांचा सवाल। महाराष्ट्रामध्ये कुठलाही प्रकल्प रद्द झालेला नाही, वैभव नाईक यांनी 9 वर्षात किती प्रकल्प आणले? पाणबुडी प्रकल्पावरून निलेश राणेंचा ठाकरे गटाला सवाल। आगामी वर्ष हे आचारसंहितेचं आणि निवडणुकांचं वर्ष राहणार, एकनाथ खडसेंचं वक्तव्य। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा दिवा रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे लोकलनं प्रवास। दिवा महोत्सवाला केसरकरांची उपस्थिती। राम मंदिर उद्घाटनानंतर राज्यामध्ये केवळ एकच पक्ष विरोधात राहील। तर महाविकास आघाडीतील 2 पक्ष भाजपला पाठिंबा देतील, आमदार रवी राणा यांचा दावा। उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसैनिकांचा वर्धा ते मातोश्री सायकलनं प्रवास। शिवसैनिकांची निष्ठा यात्रा आज मातोश्रीवर पोहोचणार। उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा शिवसैनिकांचा निर्धार। खासदार पूनम महाजनांनी लुटला स्काय डायव्हिंगचा आनंद। ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा। एका हातानं केलेलं दान दुसऱ्या हाताला कळू नये, ही हिंदू संस्कृती, आचार्य तुषार भोसलेंचं वक्तव्य। तर उद्धव ठाकरेंनी राम मंदिरासाठी दिलेल्या पैशांची सनातनी हिंदू धर्माला गरज नाही, तुषार भोसलेंची ठाकरेंवर टीका। मुंबईच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार विवेक फणसाळकरांकडे। पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या सेवानिवृत्तीमुळे अतिरिक्त कार्यभार फणसाळकरांकडे।
मुंबईकरांकडून सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचं स्वागत. मुंबईमधील समुद्र किनाऱ्यांवर नागरिकांची गर्दी. 2023 मधला शेवटचा सूर्यास्त नागरिकांच्या कॅमेऱ्यात कैद. मुंबईमध्ये 5 जानेवारीपर्यंत जमावबंदी. फटाके, बँड आणि लाऊड स्पीकर्सलाही मनाई. मुंबईमध्ये नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून वाहतूक नियम आणि प्रतिबंध लागू. 31 डिसेंबरपासून ते 1 जानेवारीला सकाळी 8 वाजेपर्यंत नियम लागू असतील. मुंबईमध्ये नरिमन पॉइंट ते गिरगाव चौपाटीजवळील अनेक मार्ग बंद राहणार. 31 डिसेंबरच्या संध्याकाळी 6 ते 1 जानेवारीच्या सकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूक नियम लागू. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईमधील समुद्र किनारे गर्दी होण्याची शक्यता. वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांकडून नियमावली जाहीर. वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईमधील हवेचा गुणवत्ता खालावली. दिल्लीपेक्षा मुंबईमधील प्रदूषणाचं प्रमाण अधिक. मुंबईमध्ये 2023च्या वर्षामध्ये 1,27,139 मालमत्तांची विक्री. मालमत्ता विक्रीचा गेल्या 11 वर्षातील उच्चांक. मुंबईच्या गोरेगावमध्ये 2 ड्रग्ज तस्करांना अटक. 12 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त. एनडीपीएस कायद्यानुसार 2 तस्करांवर कारवाई. मुंबईहून चिपी विमानतळावर येणारं विमान अचानक रद्द. सिंधुदुर्गामध्ये येणाऱ्या प्रवाशांचे हाल. ठाण्यामध्ये रेव पार्टीवर कारवाई करण्यासाठी 5 ते 6 पथकं तैनात. कासारवडवली गावात सुरू असलेल्या रेव पार्टीत पोलिसांची कारवाई. 90 तरुण आणि 5 तरुणींना अटक. पालघरमधील खानवेल जव्हार मार्गावर अवैध दारू साठ्याची वाहतूक करणारी कार पकडली. कारवाईमध्ये जवळपास 2 लाखांचा मद्यसाठा जप्त. वाहन चालकासह मालकाविरोधात गुन्हा दाखल. पनवेलमध्ये अयोध्येतील अक्षता कलश यात्रेचं आयोजन. कोळीवाड्यापासून ते वाल्मिकी नगरपर्यंतच्या यात्रेमध्ये हजारोंच्या संख्येनं रामभक्तांची उपस्थिती. गावातील मंदिरात कलश पूजनानंतर त्यातील अक्षतांचं घरोघरी वाटप केलं जाणार. पुण्यामध्ये थंडीच्या प्रमाणात वाढ. स्वेटर घातलेल्या सारसबागच्या सिद्धिविनायक बाप्पाला पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. थर्टी-फर्स्ट पार्टीसाठी पुणेकरांची मटणाच्या दुकानांबाहेर गर्दी. 700 रुपये प्रति किलो मटणाचे दर. पुण्यामधील सिंहगडावरती दारू पार्ट्या होऊ नये यासाठी गडपावित्र्य मोहीम. सिंहगडावर जाणाऱ्या वाहनांची राजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून कसून तपासणी. पर्यटकांकडून दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा जप्त. पुण्यामधील येरवडा कारागृहामधून 20 कैद्यांचं तळोजा कारागृहात स्थलांतर होणार. सुरक्षेसाठी कारागृह प्रशासनाचे पाऊल. कोल्हापुरामधील मटणाच्या दुकानाबाहेर नागरिकांच्या रांगा. 31st निमित्तानं मटणाच्या खरेदीसाठी कोल्हापूरकरांची गर्दी. सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचं स्वागत करण्यासाठी वाईन कॅपिटल नाशिक सज्ज. सुला विनयार्डमध्ये वाईन प्रेमींची कुटुंबासह गर्दी. मंत्री छगन भुजबळांच्या समर्थनार्थ नाशिकच्या चांदवडमध्ये ओबीसींचा कॅन्डल मार्च. एकच पर्व, ओबीसी सर्व, एकच चळवळ अशी घोषणाबाजी. नाशिकच्या सप्तशृंग गडावर भाविकांची गर्दी. नववर्षाच्या स्वागतासाठी सप्तशृंग गड 24 तास खुला राहणार. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रस्टचा निर्णय. नाशिकमधील गुलमोहर कॉलनी परिसरामध्ये बिबट्याकडून मांजरीच्या पिलाची शिकार. वन विभागानं परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा. स्थानिकांची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक परिसरामधील हँडग्लोव्ज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राइज कंपनीला आग. आगीमध्ये 6 कामगारांचा गुदमरून मृत्यू. आगीवर नियंत्रण.
कंपनीमध्ये लागलेल्या आगीमधून 4 कामगारांनी वाचवला स्वतःचा जीव. कंपनीमधून बाहेर पडण्याच्या ठिकाणीच आग लागल्यानं बाहेर येणं शक्य नव्हतं. मात्र पत्रे उचकटून कामगार पडले बाहेर. कंपनीमध्ये लागलेल्या आगीची चौकशी करणार. चौकशीनंतर समजेल कुणाची चूक. छत्रपती संभाजीनगर पोलिसांची माहिती. वाळूजमधील आगीची पालकमंत्री संदीपान भुमरेंकडून पाहणी. आग विझवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित आहे का? फायर ऑडिट केलंय का? याबाबत भुमरेंकडून चौकशीचे आदेश. छत्रपती संभाजीनगरच्या वाळुंजमध्ये लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या 6 जणांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत. प्रत्येकी 5 लाख रुपये मदत देणार असल्याची मंत्री संदीपान भुमरेंची माहिती. नागपूर जिल्ह्यामध्ये रविवारच्या दिवशीही शिक्षक आणि शिक्षकेतर शाळेमध्ये बोलावलं. युडायस नोंदी पूर्ण करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून 31 डिसेंबरची डेडलाईन. शिक्षकांमधून संताप व्यक्त. सरत्या वर्षाला नागपूरकरांकडून निरोप. 2023चा शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी नागपूरच्या फुटाळा तलाव परिसरात नागरिकांची गर्दी. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी लाखो पर्यटक कोकणात दाखल. कोकणातील पर्यटन स्थळं पर्यटकांनी फुल. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गुहागरमध्ये समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी. गुहागरचा निळाशार समुद्र किनारा पर्यटकांनी फुलला. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणात पर्यटकांची गर्दी. कोकणातील हॉटेल्स पर्यटकांनी हाऊसफुल. नववर्षासाठी विदर्भ मराठवाड्यामधील पर्यटकांची कोकणात पर्यटकांची मासे खाण्याला मोठी पसंती. मासे मिळणाऱ्या हॉटेल्समध्ये खवय्यांची गर्दी. नववर्षाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी. कोकणातील समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले. सिंधुदुर्गाच्या मालवण समुद्र किनाऱ्यावर वर्षाच्या अखेरच्या दिवशी देशभरातील पर्यटकांची गर्दी. मावळतीला जाणाऱ्या सूर्यासोबत सरत्या वर्षाच्या आठवणी जागवत सूर्यदेवाला दिला निरोप. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर गर्दी. तर विविध बोटींच्या माध्यमातून पर्यटक घेताय बोट सफारीचा आनंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.